गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आपण बऱ्याच वेळा बोलत असतो, लिहायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा, नाचायला सुरुवात करा, वाचन करायला सुरुवात करा, पाणी द्यायला सुरुवात करा, शाळेत जायला सुरुवात करा, लिहायला सुरुवात करा. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलत असतो आणि मराठीत देखील बोलत असतो. पण अशी वाक्य जास्तीच्या संख्येने इंग्रजीत बोलता येतील का? तर 100% आपण अशा प्रकारची वाक्य बिनधास्तपणे कोणत्याही प्रकारची मनामध्ये नैतिक भीती न ठेवता बोलू शकतो. बघा, पहिलं वाक्य आहे स्टार्ट रीडिंग, वाचायला सुरुवात करा. आता सुरुवात करा म्हणजे स्टार्ट. सुरुवात करा म्हणजे स्टार्ट. मग कशाला? वाचायला. मग वाचायला म्हणजे रीडिंग. त्याचप्रमाणे स्टार्ट रायटिंग, लिहायला सुरुवात करा. स्टार्ट रनिंग, धावायला सुरुवात करा. स्टार्ट सिंगिंग, गायला सुरुवात करा. स्टार्ट कुकिंग, स्वयंपाक करायला सुरुवात करा. स्टार्ट टॉकिंग, बोलायला सुरुवात करा. स्टार्ट ड्रायव्हिंग, गाडी चालवायला सुरुवात करा. स्टार्ट टीचिंग, शिकायला सुरुवात करा. स्टार्ट प्लॅनिंग, नियोजन करायला सुरुवात करा. स्टार्ट स्टडीइंग, अभ्यास करायला सुरुवात करा. तर एकूण 10 प्रकारची वाक्य अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की सुरुवात करा या मराठीतील शब्दासाठी इंग्रजीत स्टार्ट शब्द वापरतात आणि जी गोष्ट सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर क्रियापद घेतात आणि त्याला ING प्रत्यय लावतात. जसं स्टडीइंग, प्लॅनिंग, टीचिंग या पद्धतीने. पुन्हा आपण अजून अशी काही 10 वाक्य बघू जेणेकरून आपली कॉन्सेप्ट ही पूर्णपणे स्पष्ट होईल. बघा, पुढचे वाक्य आहे स्टार्ट वर्किंग, काम करायला सुरुवात करा. स्टार्ट लॉफिंग, हसायला सुरुवात करा. स्टार्ट हेल्पिंग, मदत करायला सुरुवात करा. स्टार्ट क्राईंग, रडायला सुरुवात करा. स्टार्ट स्माइलिंग, हसायला सुरुवात करा. स्टार्ट वॉकिंग, चालायला सुरुवात करा. स्टार्ट स्टार्ट लर्निंग, शिकायला सुरुवात करा. इथं वॉकिंग चुकीने आलेला आहे शब्द. स्टार्ट ड्रॉइंग, चित्र काढायला सुरुवात करा. स्टार्ट प्लेइंग, खेळायला सुरुवात करा. स्टार्ट बिल्डिंग, बांधकाम करायला सुरुवात करा. या वाक्यांमध्ये देखील सुरुवातीला आपण स्टार्ट हा शब्द घेतलेला आहे, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला आपण ING प्रत्यय लावलेला आहे. तर एकूण स्टार्टची, लक्षात घ्या, एकूण स्टार्टची आपण 20 वाक्य पाहिलेली आहेत. पुन्हा वाक्य बघूया. आता स्टार्ट हा जो काही शब्द आहे, या स्टार्ट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्टॉप. स्टार्ट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्टॉप. तर आपल्याला नाचणे थांबवा, बोलणे थांबवा, पाणी पिणे थांबवा, जेवण करणे थांबवा, म्हणजे एखादी गोष्ट थांबवा या अर्थाने बोलायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला इंग्रजीमध्ये स्टॉप हा शब्द घ्यावा लागेल. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावावा लागेल. आता बघा, स्टॉप डान्सिंग, नाचणे थांबवा. तर थांबवासाठी स्टॉप शब्द आहे आणि नाचणे म्हणजे डान्सिंग, राईट. स्टॉप डान्सिंग, नाचणे थांबवा. स्टॉप टीचिंग, शिकवणे थांबवा. स्टॉप टॉकिंग, बोलणे थांबवा. स्टॉप रीडिंग, वाचणे थांबवा. पुन्हा स्टॉप रनिंग, धावणे थांबवा. इथं देखील रीडिंग शब्द डबल आलेला आहे. स्टॉप शाउटिंग, ओरडणे थांबवा. स्टॉप इटिंग, खाणे थांबवा. स्टॉप लुकिंग, बघणे थांबवा. स्टॉप वॉकिंग, चालणे थांबवा. स्टॉप वेटिंग, वाट पाहणे थांबवा. तर या ठिकाणी देखील आपण एकूण 10 वाक्य पाहिलेली आहेत. आता बघा,
या 10 वाक्यांवरून आपल्याला ही स्टॉपची कॉन्सेप्ट देखील स्पष्ट झालेली असेल. पुन्हा अजून काही 10 वाक्य आहेत स्टॉपची, म्हणजे एकूण 20 वाक्य होतील ही पण. बघा, स्टॉप वरिंग, काळजी करणे थांबवा. स्टॉप फायटिंग, भांडणे थांबवा. स्टॉप थिंकिंग, विचार करणे थांबवा. स्टॉप आर्ग्युइंग, वाद घालणे थांबवा. स्टॉप कंप्लेनिंग, तक्रार करणे थांबवा. स्टॉप ड्रायव्हिंग, गाडी चालवणे थांबवा. स्टॉप रायटिंग, लिहिणे थांबवा. स्टॉप प्लेइंग, खेळणे थांबवा. स्टॉप टचिंग, स्पर्श करणे थांबवा. स्टॉप ड्रीमिंग, स्वप्न बघणे थांबवा. तर ही देखील आपण एकूण 20 वाक्ये पाहिलेली आहेत. तर बघा, स्टार्टच्या वाक्यामध्ये सुरुवातीला आपल्याला स्टार्ट घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. आणि स्टॉपच्या वाक्यामध्ये सुरुवातीला स्टॉप घ्यायचा आहे, नंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना विशेषतः इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 10वी आणि त्यापुढील सर्व विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनामध्ये अशी वाक्ये जरी बोलली तरी सुद्धा दे विल गेट कॉन्फिडन्स टू कम्युनिकेट इन इंग्लिश. इंग्रजी बोलण्यात त्यांना आत्मविश्वास निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी वाक्ये त्यांनी निश्चित बोलावी, 100% बोलावी. व्हिडिओ आवडला असेल असं गृहीत धरतो. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.